तालीम आज भेट दिली आणि आम्हाला आज एवढं सांगितलं की आपली तालीम खरंच जुन्या पद्धतीची झालेली आहे, तर आपण त्याला खरं जुन्या पद्धतींची आहे ती नव्या पद्धतीने करून देऊया। तालीम 300 पोरं राहतात, तर 300 पोरांसाठी आपण राहण्याची सोय आणि चांगल्या मॅटची सोय, चांगल्या आखाड्याची सोय करून देऊया हे आम्हाला बोललेत। मला सांग, एका अर्थानं थोडासा दिलासा म्हणता येईल का? कारण तालमीकडे कोणाचंच लक्ष नव्हतं अशा काळात। उपमुख्यमंत्री दर्जाची एखादी व्यक्ती तालमीत भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे। हो, आमच्या तालमीत हा पहिलीच वेळ आहे आणि आजपत्र आम्हाला ही दिलासा कोणीही दिलेला नव्हता आमच्या तालमीला किंवा आमच्या वस्तादांना। तर आज आम्हाला अजितदादांनी आम्हाला दिलासा दिला आणि आम्हाला सगळ्यांना बरं वाटतं, आमच्या वस्तादांना बरं वाटतं की आमच्या तालमीसाठी आज नवीन काहीतरी घडून येतं। या तालमीच्या आता सुरुवातीला विकासासाठी निधी वगैरे काय जाहीर केला? हो, निधी जाहीर झालेला आहे पहिलाच, त्यात आता बघू बाकी निधी आता जाहीर होऊन आम्हाला का नाही वर्ण मंजुरीचं पत्र सुद्धा आम्हाला नवीन बांधकामासाठी 2.5 कोटी रुपये आणि जे शाहू महाराजांनी बांधलेलं आहे त्याचं फक्त आम्हाला म्हणजे त्याची डागडुजी करायची आहे, हाय ते तशी भिंती ठेवायच्या, पत्रे बदलायचे, यासाठी 32 लाख रुपये आणि मॅट जिम हे वेगळा निधी आला आहे। एका अर्थाने कुस्तीच्या पंढरीला कोल्हापूरला भेट दिलेली आहे, आखाड्याला भेट देणं खरं तर महत्त्वाचं होतं, कारण विकास नाही होत, पैलवानांना 2-2, 3-3 टॉयलेटमध्ये ॲडजस्ट करावं लागतं। दादानी हे सगळे प्रश्न जाणून घेतल्यानंतर काय भावना व्यक्त केली? साहेब, मी एवढंच आमचं मोठं भाग्य समजतो की माझ्या पोरांच्याकडे बघून मला हे अच्छा काहीच माहीत नव्हतं। आमचे ते पवार सर म्हणून होते, त्यांनी मला परवा दिवशी 4:30 वाजता सांगितलं की दादा आपल्या तालमीला भेट द्यायला आहेत। मग आता माऊलीची कुस्ती काल कर्नाटकात राणेबेन्नूरला होती, तो तिकडनं आला, सिकंदरची काल होती कुस्ती, तो बी कुस्ती करून 1 वाजता आलाय, तरी बी आमच्या यानं होईल एवढं सगळं इथं साफसफाई करून टाकलं। अजितदादांनी सगळ्यांची विचारपूस केली, अगदी शाळेला जातोस का इथं विचारलं, आपुलकीनं चौकशी सगळी केली, काय वाटलं? एवढा आम्हाला की आज पाहतो की कधी मंत्री आमच्या तालमीत का नाही म्हणजे आले नाहीत, मात्र उपमुख्यमंत्री आणि ते बी अजितदादा येऊन गेलेत, त्याचं एक लय मोठं समाधान आहे, तिने आमची विचारपूस केली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।